तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओ तो लास्ट पर्यंत नक्की पहा, कारण की तुम्हाला सुद्धा माहिती आहे 2025 मध्ये AI चा वापर बरेचसे लोक करत आहेत आणि तुम्ही सुद्धा फोटो जनरेट करण्यासाठी जर AI चा वापर करत असाल तर हा व्हिडिओ तो लास्ट पर्यंत नक्की पहा, कारण की तुम्हाला सुद्धा माहिती आहे AI ते तुमचे फोटो प्रॉपर आहे ते एडिट सुद्धा करून देतो. जशा पद्धतीने पाहिजे तशा पद्धतीने तुम्हाला ते जनरेट करून देतो. पण महत्त्वाची गोष्ट काय आहे की AI चा चुकीचा वापर होतो का? AI वर तुम्ही कोणता फोटो अपलोड टाकायला केल्यानंतर त्याचे कपडे चेंज करता येतात हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे, पण त्याची छेडछाणी करता येते का नाही? जसं की आता YouTube वर मी सगळ्या गोष्टी आहेत ते तुम्हाला सांगू शकत नाही, कारण की पॉलिसी विषय. पण तरी पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, माझा समजा मी आता एखादा इमेज क्रिएट करायचा, माझा फोटो मी अपलोड केला आणि त्याला प्रॉम्प्ट सांगितलं हा ड्रेसचा कलर चेंज करा, ते कलर चेंज करतं. पण जर समजा तुम्ही एखादा फोटो अपलोड केल्यानंतर जर तुम्ही विचारलं की याचा जी की ड्रेस आहे तो पूर्णपणे चेंज करा आणि तिथे दुसरा ड्रेस असेल तो ऍड करा, ते सुद्धा करतं. पण बऱ्याचशा जणांच्या मनात डाऊट येतो, जसे की जे काही गर्ल्स असतात किंवा मुली असतात हे काय करतात की फोटो जनरेट करतात, पण त्यांच्या मनात एक डाऊट असतो. आणि युट्यूबवर सुद्धा आता सध्या ट्रेंड सुरू झाला आहे की बरेचसे लोक म्हणतात की तुम्ही AI ला अशा पद्धतीने कपडे चेंज करू शकता, कपडे रिमूव्ह करू शकता. ह्या गोष्टी आहेत होतात करायचं सगळं काय डिटेल्स मध्ये मी सांगतो. सगळ्यात पहिले एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो, जसं की एक्झाम्पलसाठी बघू शकता इथे मोबाईलचं कव्हर आहे आणि एक पिन आहे. एक्झाम्पलसाठी तुम्हाला मी सांगते. ओके, हे गोष्टी तुम्ही सगळ्यात पहिले समजून घ्या, नंतर तुम्हाला मी सांगतो कशामध्ये. ओके, तर तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, तुम्ही जर गुगल जेमिनीवर जर फोटो जनरेट करत असाल तर एकदा हे ट्राय नक्की करून पहा. काय करायचं की ही पिन तुम्हाला दिसते, ही पिन माझा तळहात आहे, बघू शकता हा तळहात आहे. तर हे तुम्ही अशा पद्धतीने पिन ही ठेवली आहे, बघू शकता अशा पद्धतीने. ओके, ही पिन आहे ती अशा पद्धतीतून ठेवलेली आहे आणि त्याच्यावर मी काय करणार, ही मोबाईलचं तुम्हाला कव्हर दिसत आहे. ओके, अशा पद्धतीतून ठेवलं. ओके, ह्याच्या खाली पिन आहे ते आता मी काय केलं की ह्याच्या खाली पिन नाही, जेव्हा कव्हर, त्यानंतर मी काय करणार की ह्याचा फोटो काढायचा आहे तुम्हाला. ओके, फोटो काढल्यानंतर गुगल जेमिनीवर जाऊन तुम्ही अपलोड करा आणि तिथे काय सांगायचं की अशा पद्धतीने वर जे प्रोडक्ट ठेवलंय ते फक्त मला रिमूव्ह करून घ्या. त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही रिमूव्ह करायला सांगता त्यावेळेस काय करणार, गुगल जेमिनी एक 5 ते 10 मिनिट वेळ घेईल आणि काय करते की प्रोडक्ट आहे तो वरलाच फक्त त्यांनी रिमूव्ह केलं पाहिजे. आता आपण पिन ठेवलंय ती पिन सुद्धा रिमूव्ह करतं. एक गोष्ट लक्षात ठेवा. यामुळे मी एक खात्री सांगतो की जर गुगल जेमिनायला जर समजा तुम्ही एखादा कोणताही कोणाचाही फोटो अपलोड केला आणि कपडे समजा सांगितले कपडे चेंज कर, या गोष्टी चेंज कर, ते चेंज करतं. पण जर तुम्ही विचारलं की कपडे रिमूव्ह कर अशा पद्धतीने विचारलं तर ते सरळ नाही म्हणतं. कारण की तुम्हाला एक गोष्ट सांगतो, गुगल जेमिनीवर असे कोणताही तुम्ही शब्द अश्लील शब्द असतात अशा पद्धतीने कोणतेही विचारले तर ते सरळ सरळ नाही म्हणतं. त्यामुळे एक गोष्ट सांगतो, तुमचे फोटो सुद्धा सेफ आहेत तर आहेत असं काही सुद्धा नाही. बरेचसे क्रिएटर तुम्हाला सांगते, युट्यूबर सांगतात, बरेचसे लोक असतात किंवा क्रिएटर सांगतात की तुम्ही अशामध्ये इमेज अपलोड केल्यानंतर अशामध्ये असा इमेज जनरेट होतो. अजिबात असं काही सुद्धा करू नका. हे मोठ्या गोष्टी घडू शकतात, कारण तुमच्या केस या नंतरच्या गोष्टी जर तुम्ही समजा एखादे AI टूल असतात नसतात अशा पद्धतीतून नाही. आता जसं की एक्झाम्पल साठी सांगितलं, जसं की हे कव्हर आहे, मग जी काही समजा आपण जेमिनीला काय विचारलं की हे हातावरचा माझा प्रोडक्ट आहे तो रिमूव्ह कर, म्हणजे जे एक इमेज आहे तो रिमूव्ह कर, मग त्याने काय करायला पाहिजे, जे गुगल जेमिनी फक्त हा जी की कव्हर आहे हाच रिमूव्ह करायला सांगतोय. कारण की 2 नंबरला जी की मी खाली ठेवलेली ही पिन, तुम्हाला ही पिन दिसत असेल, ही पिन रिमूव्ह करायला पाहिजे पण त्याने रिमूव्ह केलेली नाही. म्हणजे की ती पूर्ण हे दोन्ही पण प्रोडक्ट आहेत त्याने रिमूव्ह केले, कारण की ही पिन आहे ती त्याला माहितीच नाही की याच्या खाली काय आहे. यामुळे तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कधी सुद्धा गुगल जेमिनी असेल किंवा कोणतेही AI असतं ते तुम्हाला सांगतो की तुमच्या फोटोसोबत छेडछाणी करू शकत नाही. एक्झाम्पल तुम्हाला मी लाईव्ह दावलं आणि एकदा तुम्ही ट्राय करून पहा. कारण की समजा जर तसं जर असतं तर गुगल जेमिनीने काय केलं की बाबा आत एक पिन होती तर फक्त हेच रिमूव्ह केलं असतं, जे की कव्हर होतं हेच रिमूव्ह केलं असतं. हे काय केलं की हे जे की आहे माझं कव्हर सुद्धा रिमूव्ह केलं आणि ही पिन सुद्धा आहे ती रिमूव्ह केलेली आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचा कोणताही फोटो असेल किंवा कोणतेही असेल, बरेचसे लोक म्हणत होते की अशामध्ये असे प्रकरण करतात, तर ह्या गोष्टी काही सुद्धा होत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा. यामुळे गुगल जेमिनीचा चांगल्यासाठी वापर करा, चुकीचा वापर करू नका. कारण की गुगल जेमिनी हे तुम्हाला सगळ्या गोष्टी आहेत ते प्रोव्हाइड करतं, पण ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या सरळ नाही म्हणतं. एकदा तुम्ही ट्राय करून बघू शकता. आणि मी तर एक गोष्ट सांगितली, जर तुम्ही चुकीचा काही वापर करत असाल ते नाही म्हणतं, पण तुम्ही थर्ड पार्टी वेबसाईटवर जाऊन ह्या जर गोष्टी करत असाल तर त्यात तुमचा आहे तो तोटा होऊ शकतो. तुमचा मोबाईल हॅक, त्यानंतर बरेचशे व्हॉट्सअप हॅक होतं, या गोष्टी होऊ शकतात. यामुळे चुकीचा वापर अजिबात करू नका. चांगल्यासाठी तुम्ही वापर करून आहे ते काही ना काही गोष्टी आहेत ते जनरेट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये.